ते गुरुदेव आम्हाला देत असतात आमच्या आयुष्यात. थकल्या भागल्या जीवांना मार्गस्थ करून आमच्या आयुष्याची वाटचाल सुखकर व्हावी, आमचं जीवन पवित्रतेनं व्हावं. खरं तर हा क्रमविकास आहे. संसारी माणसांच्या आयुष्यामध्ये गुरुदेवांची आवश्यकता का असते? आत्ता 84 लाख फेडून आलो ते आलो. आता माणूस म्हणून जन्माला आलो, तर माणूस होऊन जे दोष माझे आहेत ते दोष टाकून देऊन हा शुद्धतेकडं, हा पवित्रतेकडं, हा ज्ञानाकडं, हा मोक्षाकडे घेऊन जाणारा प्रवास. परमार्थ आमच्या आयुष्यामध्ये त्यासाठी असला पाहिजे. आणि त्या परमार्थाची वाटचाल करत असताना मी आत्ता आपल्याशी ज्या गोष्टी बोललो सुरुवातीपासून, असे दिवस, असे क्षण आमच्यासाठी असणारी साधना, आम्हाला दिलेली साधना. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी खूप आवश्यक आहेत परमार्थामध्ये. कर्माची अगतिकता, कर्म कोणालाही सुटलेलं नाही, राजा रंक फकीर. दुसरी गोष्ट आहे ज्ञानाची गरज आहे, आणि तिसरी गोष्ट उपासनेची गरज आहे. आमचं कर्म कसं असावं, आमची उपासना कशी असावी, आणि कोणतं ज्ञान आम्हाला असावं, हे भरभरून देतात ते संत आम्हाला देतात. कर्म कोणतं चांगलं, दिवसभरामध्ये कर्माची परिभाषा माऊलींनी खूप सुंदर केली. दिवसभरामध्ये आम्ही जे कर्म करतो ते कसं असलं पाहिजे? स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा, म्हणून तेथ पापा संचारू नये असं म्हटलं. म्हणजे माझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे, त्या कर्मामध्ये कोणताही दोष असणार नाही असं कर्म. ज्ञानाची गरज कशी आहे की माझं कर्म कोणतं असावं, चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं, मी जगावं कसं, मी बोलावं कसं, हा मार्ग दाखवणारं दुसरं ज्ञानाची गरज आहे. तिसरी उपासना. मी कोणत्या साधना, माझ्यासाठी प्रत्येकासाठी साधना वेगळी आहे. मी कर्मयोगी असेल तर माझ्यासाठी कर्मयोग आहे. अनंत जन्माची पुण्याई आणि सद्गुणांचं भांडार घेऊन मी आलो असेल तर माझ्यासाठी ज्ञानयोग आहे. कारण गुरुदेव खूप पुण्याई, आणि आता फक्त गुरुदेवांचे शेवटचं आवरण शिल्लक राहिलंय. 16व्या अध्यायामधले दैवी गुण जेवढे आहेत ते सगळे दैवी गुण जन्मताच. म्हणजे पुनर्जन्माच्या सिद्धांतामध्ये 6व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकाला भगवान श्रीकृष्ण, अर्जुन प्रश्न विचारतात भगवंताला, भगवंता ह्या जन्मामध्ये तुझी उपासना करतो आहे, साधना करतो आहे, चांगुलपणाच्या वाटेवर चालतो आहे, पण चालता चालता मध्येच मृत्यू आला तर मग त्या जीवाचं काय होतं? पुढं काय होतं त्या जीवाचं? मग भगवान सांगतात की शुचिनाम श्रीमतान गेहे, त्या जीवाचा पवित्र शुचिनाम पवित्र आणि श्रीमंत घरामध्ये जन्म होतो. म्हणजे जन्माला आल्या आल्या त्याच्या कानावर शब्द पडतात ते ज्ञानेश्वरीचे पडतात. गण गोत सगळे सोयरे पै पाहुणे आयुष्याच्या प्रवासात जे भेटतात ते अंतिम सत्याकडे घेऊन जाणारे भेटतात. तो पुण्यवान घरामध्ये जन्माला येतो. आणि असा पुण्यवान अनेक जन्मामध्ये शुद्धता करत 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 तो आता आला आहे शेवटच्या क्षणाला, गुरुदेवांच्या समोर बसला आहे. त्याची बुद्धी इतकी तरल, इतकी तीक्ष्ण झाली आहे की गुरुदेवांच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द त्याच्या हृदयामध्ये प्रकाश घेऊन प्रकट होतो आहे, आणि त्याच क्षणाला तो मुक्तीच्या वाटेवर चालतो आहे. तैसी दशेची वाट न पाहता, वैसेची या गावा न जाता, बालपणी सर्वज्ञतावरी जायते असं म्हणे. मग तो गुरुदेवांच्या समोर बसला आणि गुरुदेव ज्ञान सांगायला सुरुवात झाली की मोठके गुरुमुखे उदय जाता दिसे, येरभी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपैसे. म्हणजे आत त्याच्या अज्ञानाचं जे आवरण आहे, त्याच्या ज्ञानावरचं ते गुरुदेव बोलायला लागले की ते आवरण संपत जातं, निघत जातं. मोठके गुरुमुखे, आणि आतलं आत्मतत्व प्रकट होत राहतो. तो तिथपर्यंत पोहोचतो. उदय जात दिसे, एरवी स्वयंभची असे. आपण पुण्यवान आहोत, अनेक जन्माची आपली साधना पूर्ततेला आले, हे ओळखण्याची खूण कोणती? की दिवसभरामध्ये आमच्याकडून खूप कमी चुका होतात, होतच नाहीत, वाणीनं करणीनं कथनीनं. आमचा विकास झालाय गेल्या अनेक जन्मामध्ये, ओढायचं कुठलं?